बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोणत्याही स्थितीत शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही, खासदार संजय राऊतांचं हे मोठं वक्तव्य आहे। शिंदेंसोबत जाण्या इतके वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाहीये। दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राऊतांकडून आता पूर्ण विराम देण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदेंचाही संजय राऊतांवर पलटवार आहे। संजय राऊतांचं माझ्यावर फार प्रेम, उठता बसता संजय राऊतांना मी स्वप्नात दिसतो असं एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली आहे संजय राऊतांवर। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का। भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो। त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर। तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर नसेल याचं दुःख आहे असं भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईत एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा देऊ नये, महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। त्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हान विनंती मी करतो, पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। ठीक आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, त्यांना आम्ही अभिवादन केलं आहे। या जन्मदिवसाला कुणी राजकीय जोडू नये, न या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये याला कधीच स्थान आलं नाही आहे। त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलंय मला पाहिजे। त्यांना माझं सांगणं राहील की खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज जन्मदिनांक आहे आणि अशा या शुभ दिवशी ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे। पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही। ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात, तसं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती। भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं। बाळासाहेबांचं धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला, अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।